बऱ्याच आश्रमशाळांवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी येत आहेत। आता आपल्याकडे मोहनदरी आश्रमशाळा, कळवण प्रकल्पामध्ये मोहनदरी आश्रमशाळा आहे, त्या ठिकाणी 9वीच्या वर्गातील एका मुलीची तक्रार म्हणजे घटना झालेली आहे, त्या पालकांची तक्रार आपल्याकडे आली होती। तो विषय आपण नाव काही घेणार नाही त्या मुलीचं किंवा आपण त्या गावाचं नाव घेणार नाही, परंतु ती तक्रार म्हणजे त्या मुलीचं आरोग्याच्या विषयी त्या ठिकाणी आरोग्य स्टाफ त्या ठिकाणी दिलेलं आहे। ती स्टाफ वारंवार मुख्याध्यापक अधीक्षक मॅडमकडे, अधीक्षिका जे मॅडम आहेत त्यांच्याकडे सांगितलंय त्यांनी की त्या मुलीला तात्काळ हॉस्पिटलला घ्या, परंतु त्या ठिकाणी जे अधीक्षिका मॅडम आहेत मिश्रा मॅडम आणि मुख्याध्यापक आयरे सर, तर ह्या भांडगुळांमुळं त्या मुलीला काही त्रास झालेला आहे, त्यांच्या घरच्यांना काही त्रास झालेला आहे, ते जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे। तर माझी आयुक्त मॅडम यांना विनंती असेल, अपर आयुक्त यांना विनंती असेल की त्या अधीक्षिका मिश्रा मॅडम यांची तात्काळ हकालपट्टी करा, निलंबित करा त्यांना। आणि मुख्याध्यापक आयरे सर म्हणून आहेत, ते सर सांगायचे लायकीचे पण नाहीत, त्यांना पण तुम्ही तात्काळ निलंबित करा। आणि त्यांनी ज्या काही चुकी आहेत, पालकांच्या भरपूर आमच्याकडे भरपूर तक्रारी आलेल्या आहेत की अधीक्षिका मॅडम वेळेवर त्या ठिकाणी लक्ष देत नाही, तसेच मुख्याध्यापक पण वेळेवर लक्ष देत नाही, तर त्यांची तात्काळ लगेच निलंबित करा असं आम्ही निवेदन उद्या देणार आहेत। आयुक्त मॅडमांना विनंती असेल की आमच्या निवेदनाची वाट न पाहता तुमच्याकडे तक्रार आलेले आहेत आणि आज त्यांना अपर आयुक्त कार्यालय या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांच्याशी काहीतरी विचारपूस केलेली आहे। अपर आयुक्त यांनी त्यांना बोलवलंय, त्यांना जे काही घडलेलं आहे त्या तक्रारीसाठी त्यांना बोलवलं होतं, या ठिकाणी हजर केलेले, परंतु काय कारवाई केली याचं पण आम्हाला उत्तर हवा। आणि माझी विनंती असेल आयुक्त मॅडम की यांना तात्काळ निलंबित करून यांची हकालपट्टी करावी, अन्यथा येणारं आंदोलन खूप मोठं असेल आणि आयुक्त कार्यालय या ठिकाणी तो आंदोलन खूप मोठं होईल, यांच्या विरोधात ते आंदोलन खूप महागात पडेल, हे मी आजच सांगतो। जोहार, जय आदिवासी, जय भीम।